हॅलो, मी सोनाली किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाट्याचे पराठे. त्यासाठी लागणारं सामान: बारीक चिरलेली मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा आणि उकडून घेतलेले बटाटे. कढीपत्ता टाकून घेऊया. त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली परतून घेऊया, चांगली भाजून घेऊया. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया, ही चांगली परतायची. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेऊया. हे चांगलं हलवून घेऊया. कांदा चांगला थोडा लाल होईपर्यंत परतून घेऊया. असा कांदा परतून घेऊया. त्याला कांदा परतत आल्यानंतर थोडंसं तेल सुटतं. त्याच्यानंतर थोडीशी त्या तेलामध्ये हळद टाकून घेऊया. हळद अशी चांगली भाजून घेऊया. त्याच्यानंतर याचं पूर्णपणे हलवून घेऊया. कांदा असा परतून झाल्यानंतर याच्यात उकडून बारीक केलेला बटाटो घालून घेऊया. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. त्याच्यानंतर असं चांगलं त्याला परतून घेऊया. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडंसं टाकूया आणि कमी गॅसवर एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. भाजी परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर पेल्याच्या सहाय्याने असं थोडंसं मॅश करून घेऊया. त्याच्यामुळे पराठ्यातून बटाटा बाहेर येणार नाही. अशा प्रकारे मॅश करून घेऊया. मध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊया. त्यामध्ये 1 चमचा नमक टाकून घेऊया. हलवून घेऊया. त्यामध्ये पाणी ओतून कणिक थोडीशी घट्ट मळून घेऊया. एकदम अशी कणिक मळून घेऊया. आणि 15 मिनटं कणिक भिजून द्यायची. नंतर त्याला करायला सुरुवात करूया. गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवून तेल घालून घेऊया. 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आता 1 लहान चमचा मोहरी टाकून घेऊया. त्याच्यानंतर 1 लहान चमचा जिरं टाकून घेऊया. कणिक आपली मऊ झालेली आहे. ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया. त्याच्यामुळे गोळा करताना
हाताला जास्त चिटकत नाही. आता गॅसवरती आपण तवा गरम करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण पराठे लाटायला घेऊया. आधी आपण गोळा भरून घेऊया. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी घेऊन असं करून घेऊया. आपण कणकीचा आता गोळा करून घेऊया. थोडंसं लाटून घेऊया. एवढ्या साईजमध्ये लाटून घेऊया. त्याच्यात बटाट्याची भाजी घालूया आणि असे निऱ्या थोड्या थोड्या करून घेऊया. असं बंद करून असं दाबून थोडंसं घेऊया. आता हलक्या हाताने हळूहळू हा पराठा लाटूया. पीठ लावून घेऊया. त्याला थोडंसं हलक्या हाताने एकदम लाटून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. तवा गरम झालेला आहे. आता आपण याच्यावरती पराठा टाकून घेऊया. तर पराठा पलटी करूया. त्याला तेल लावून घेऊया. अजून एकदा पलटी करूया. दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया. असा दोन्ही बाजूनी चांगला परतून घेऊया. मस्तपैकी खरपूस करूया. हा चांगला भाजला आहे. आता ह्याला काढूया. बटाट्याचा पराठा आपला बनवून झालेला आहे. सॉस संग खूप छान लागतो. मुलांनाही खूप आवडतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.